आकर्षणाचा सिद्धांत. ओके, इथून आपण सुरुवात करणार आहे. तर आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे नक्की काय, इथून आपण सुरू करण्याच्या अगोदर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की वही आणि पेन तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. ओके, आणि वही आणि पेन जर का नसेल तर तुम्ही आपल्या वेबिनार म्हणतोय आपल्या शिबिरामध्ये सामील होऊन काहीच फायदा नाही. कारण का आज आपण प्रॅक्टिकल हा शिबिर घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सो त्या तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे वही आणि पेन असणं खूप खूप गरजेचं आहे. क्लिअर सगळ्यांना? आता आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे नक्की काय, इथून आपण सुरुवात करणार आहोत. तर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना. इथे जे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपैकी किती जणांना हा सिद्धांत माहिती आहे, किती जणांनी याच्यामध्ये प्रॅक्टिस केली आहे? ओके, त्यांनी येस टाईप करायचा. आणि ज्यांना याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये त्यांनी नो टाईप करायचं. फास्ट फास्ट. की ज्या लोकांना याच्याबद्दल माहिती आहे किंवा ऐकून आहेत किंवा त्यांनी ऑलरेडी केलं आहे, ओके, सो त्यांनी फक्त यस टाईप करायचा. आणि ज्या लोकांना याच्याबद्दल माहिती नाहीये त्यांनी नो टाईप करायचा. ओके, फास्ट फास्ट. अजूनही काही मंडळी मला फोटो पाठवते, मेसेज करते की सर जॉईन होता येत नाहीये. ओके. येस 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 येस. ग्रेट 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 ग्रेट. येस, ग्रेट. चलो, खूप लोकांनी मेसेज केले आहे की येस. ओके, आणि खूप लोकांचे मेसेज आहेत नो. ओके, सो नो वाले जास्त आहेत. ओके, नो वाले जास्त आहेत. एक मिनिट, मी फक्त ग्रुपमध्ये परत एकदा मेसेज टाकतो. कारण काय होते, मला सतत फोन चालू आहेत लोकांचे. आणि मी प्रॉब्लेम असा आहे की मी अवॉइड पण केलं तर परत म्हणणार की सर तुम्ही अवॉइड करताय. असा एक प्रॉब्लेम आहे. सो एकच मिनिट फक्त. कारण एकदा मी विषयाला सुरुवात केलं की मी कुठेच लक्ष देणार नाहीये. ओके, सो विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर मी एक मेसेज टाकला आणि आता आपल्या विषयाला सुरुवात करतोय. आता मोबाईल बंद. ओके, आता जे आले ते आले, जे नाही आले त्यांच्यासाठी आपण रेकॉर्डिंग पाठवू, बरोबर की नाही? चलो. येस, ग्रेट. चलो, ग्रेट 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 ग्रेट. चला, खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत. हे मेसेज फक्त मला दिसणार, तुम्हाला दिसणार नाहीत. ओके, सो बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न येऊ शकतो की सर खूप लोकांचे मेसेज आहेत, कुठे आहेत, आम्हाला दिसत नाहीत. ओके, सो असं नाहीये. तर आपण आता आपल्या मेन विषयाला सुरुवात करणार आहोत. सो बी पॉझिटिव्ह, बी अलर्ट. ओके, आणि बी पॅशनेटेड की येस आय वॉन्ट टू लर्न, मला शिकायचं आहे, काहीतरी शिकायचं आहे. ओके, सो आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे नक्की काय, इथून आपण सुरुवात करणार आहोत आपल्या आजच्या शिबिराची. आणि या विषयाला हात घालण्याच्या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की बऱ्याच लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे की आकर्षण सिद्धांत म्हणजे काहीतरी जादूटोणा आहे, काहीतरी ब्लॅक मॅजिक आहे किंवा अजून काय 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 त्याला हे केलं जातं. तर असं अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. ओके, हा एक सिद्धांत आहे. ओके, आणि तो सिद्धांत काय आहे हे आपल्याला इथे प्रामुख्याने समजून घ्यायचं आहे. ओके, आणि याच्या संदर्भात बरीचशी पुस्तकं मार्केटमध्ये आहेत. ओके, युट्यूबला अनेक व्हिडिओ आहेत. ओके, सो बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे की माहिती आहे, प्रॅक्टिस करतात, तरी पण त्याचा रिझल्ट नाहीये. ओके, मग हा रिझल्ट का मिळत नाही, कशामुळे मिळत नाहीये, हे देखील आपण समजून घेणार आहोत. सो आपण ना स्टेप बाय स्टेप जाणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप हा सिद्धांत समजून घेणार आहोत. क्लिअर सगळ्यांना? ओके, सो आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे नक्की काय, इथून आपण सुरुवात करणार आहोत. येस, बरीचशी मंडळी आता नवीन परत जॉईन झालेली आहे. मी ग्रुपमध्ये मेसेज टाकल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट पडला. ओके, ग्रेट ग्रेट, छान छान. ओके, तर हा सिद्धांत आपल्याला समजून घेण्यासाठी आपण आता पुढे जात आहोत आणि त्याची व्याख्या समजून घेत आहोत. ओके, की हा सिद्धांत म्हणजे नक्की काय, जो आपण ऐकतो की लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, पण म्हणजे नक्की काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण का, ते जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल आपला विश्वास हा वाढणार नाही, बरोबर की नाही? आज बरेचसे कोर्सेस चालतात मार्केटमध्ये या संदर्भामधले, आपलाही कोर्सेस चालतो या संदर्भामध्ये.
तर मग हा सिद्धांत काय आहे? तर बघा, आपण सतत जे शब्द, जे वाक्य बोलतो, ज्या गोष्टीचा सतत विचार करतो, अगदी तसंच, ओके, अगदी तसंच आपल्या आयुष्यात अवतीभोवती घडत असतं. कारण आपण जे काही विचार करतो, बोलतो, त्याच्या लहरी, लहरी इन द सेन्स व्हॉट, फ्रिक्वेन्सी, ओके, फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडात जातात आणि मग सारे ब्रह्मांड आपण केलेला विचार, ओके, आपण केलेला विचार साक्षात उतरवण्यासाठी आपल्याला मदत करतात. ओके, मग तो विचार चांगला असो किंवा वाईट असो. ओके, आणि यालाच आकर्षणाचा सिद्धांत असं म्हणतात. ओके, आता ही व्याख्या खूप थोडीशी किचकट आहे, बरं नाही, खूप क्लिष्ट अशी आहे. पण मी तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगणार आहे, कारण का शब्दशः जाऊ नका, मी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला हा सिद्धांत काय ते शिकवण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे. ओके, त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही, फक्त ही व्याख्या समजून घेतली फक्त आपण. ओके, कारण का ती व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे. बरं, ही एक व्याख्या नाही, अशा अनेक व्याख्या आहेत, अनेक व्याख्या आहेत. प्रत्येकाला जसा हा सिद्धांत समजला तसं त्यांनी काय केलेलं आहे, मांडून ठेवलेलं आहे. येत्या लक्षात मी काय म्हणतो ते, की ज्याला जसा तो सिद्धांत समजला तसं त्यांनी काय केलंय, मांडून ठेवलेला आहे. सो इथे प्रामुख्याने आपल्याला एकच गोष्ट कळते, की आपण सतत जे शब्द, जे वाक्य बोलतो किंवा ज्या गोष्टीचा आपण सतत विचार करतो ना, ओके, त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात. ओके, मग त्या चांगल्या असतील तर चांगलंच घडेल, वाईट असतील तर वाईटच घडेल, आणि यालाच आकर्षण सिद्धांत असं म्हटलं गेलं आहे. ओके, पण इथे ना थोडंसं आपण डिटेलिंग मध्ये जाऊया आणि समजून घेऊया की आकर्षण सिद्धांत म्हणजे नक्की काय. ओके, तर इथे पहिली मी तुम्हाला अजून एक व्याख्या सांगतो याच्यामध्ये, की विचार बदला आयुष्य बदलेल, हा नियम म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत होय. इथे लक्षात, विचार बदलायचे म्हणजे काय करायचं नक्की, तर सकारात्मक विचार हे आपल्या आयुष्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे नकारात्मक विचारांचा बदल हा सकारात्मक विचारांमध्ये करणं खूप गरजेचं आहे. आणि हा बदल जरी आपण केला ना, तरी त्या बदलाला देखील आपण आकर्षण सिद्धांत असं म्हणू शकतो. ओके, की विचारांचा बदल. ओके, कारण विचार बदलले की आयुष्य बदलतं, आणि हा नियम म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत होय. ही देखील एक आपण व्याख्या म्हणू शकतो इथे. त्याच्यानंतर अजून थोडंसं पुढे जाऊया, की आपण जसे विचार करतो तसेच अनुभव आपल्याला येतात. ओके, मग सकारात्मक विचार करा, सकारात्मक अनुभव येतील. जर आपण नकारात्मक विचार केले तर नकारात्मक अनुभव येतील. ओके, आणि म्हणून ही देखील एक व्याख्या शॉर्ट अँड स्वीट मध्ये समजून घेणं खूप गरजेची आहे, की आपण जसं विचार करतो तसं आपल्याला अनुभव येत असतात. ओके, आणि म्हणून जर काही सत्य असेल तर मग आपण सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे, पुढे की नाही. सो हा सिद्धांत अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. हा फक्त मी इंट्रो तुम्हाला देतोय, पुढे अजून बरंचसं काय काय आपल्याला त्यातलं समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक व्याख्या मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये, की आपण आपल्या विचारांच्या माध्यमातून या प्रचंड ऊर्जा असलेल्या ब्रह्मांडामध्ये जे पेरणार तेच आपल्या आयुष्यामध्ये उगवणार, हे लिखित आहे. ओके, आणि याला देखील आकर्षणाचा सिद्धांत असं म्हटलं जातं. ओके, ह्या वेगवेगळ्या व्याख्या मी तुम्हाला का सांगतोय, त्यामागची कारण काय, कारण का आजकाल काय आहे की बरंचसं मटेरियल सोशल मीडियाला उपलब्ध आहे, आणि मग प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्याची व्याख्या सोशल मीडियाला दिलेली आहे. ओके, सो मग काय होतं, बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं बऱ्याच लोकांचा, की अरे यांचं म्हणणं आहे की आकर्षण सिद्धांत म्हणजे हे, यांचं म्हणणं आहे की आकर्षण सिद्धांत म्हणजे हे, मग नक्की काय, हा मोठा प्रश्नचिन्ह असतो आपल्याकडे. आणि म्हणून मी ह्या वेगवेगळ्या व्याख्या तुमच्या समोर का सांगतोय, की जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय, सिद्धांतच आहे. ओके, त्याच्यानंतर अजून थोडंसं पुढे जाऊया, की आकर्षणाचा सिद्धांत काय सांगतं. आकर्षणाचा सिद्धांत हे सांगतं की जे हवे तेच पेरा, नक्की मिळेल. ओके, जे हवं ना तेच पेरा, नक्की मिळेल. ओके, फक्त त्याचे काही नियम आहेत, काही टूल्स टेक्निक्स आहेत, ते मात्र शिकणं आपल्याला खूप गरजेचं आहे, आणि तेच आपल्याला ह्या 2 दिवसामध्ये शिकायचं आहे. ओके, सो आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे नक्की काय हे तुम्हाला सगळ्यांना समजलं. ओके, आता बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतो, की सर ठीक आहे, हे सगळं तुम्ही सांगताय, पण हे नक्की कसं काम करतं, कारण का दिसत तर नाही. तुम्ही फक्त म्हणताय की विचार सकारात्मक असावेत, विचारांमध्ये फ्रिक्वेन्सी असते, बरं काय, लहरी असतात, त्या कुठे जातात, ब्रह्मांडामध्ये जातात, निसर्गामध्ये जातात. ओके, इथे निसर्ग हा शब्द खूप महत्वाचा आहे. ब्रह्मांड, निसर्ग, काही तुम्हाला जे
योग्य वाटेल किंवा तुम्ही ज्यावरती विश्वास ठेवता, सो निसर्गात जातात आणि तिथून त्या गोष्टी आपल्याला म्हणजे सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला मदत केली जाते. पण हे कसं काय, हाऊ इट्स पॉसिबल, तर काही दिसत तर नाही. ओके, सो मी हे काम कसं करतं हे आम्हाला समजून घ्यायचं, बरं की नाही. सो ते आपण समजून घेणार आहोत. बघा, हे काम कसं करतं. तर आज आपल्याला सगळ्यांना रेडिओ माहिती आहे, मोबाईल माहिती आहे, टीव्ही माहिती आहे. ओके, हे सगळं आपण वापरलेलं आहे, वापरत आहोत. ओके, ही सगळी उपकरणं आपल्याला माहिती आहेत. सो बघा ना, आपण आज एखाद्या व्यक्तीला फोन करत असताना एक नंबर डायल करतो आणि तो नंबर डायल केल्याच्या नंतर परफेक्ट त्याच व्यक्तीला जाऊन तो नंबर कनेक्ट होतो आणि आपण त्याशी संवाद साधतो. आहे का कुठे मध्ये लाईन वगैरे अशी काही वायर, कुठलं कनेक्शन काय आहे का? नाही. पण कनेक्ट होतो. आपण रेडिओ लावल्याच्या नंतर 92.5 किंवा 92.2 असं आपण लावत असतो की नाही. मग ती फ्रिक्वेन्सी जर का आपण इथे रेडिओमध्ये जर का आपण ऑन केली तर नक्कीच तेच चॅनल लागतं रेडिओचं. कसं काय? आपण घरी बघा टीव्ही मध्ये रिमोटवरून बटन दाबतो, समजा 108 नंबर, 110 नंबर, तो दाबल्याच्या नंतर टीव्ही मध्ये ऑटोमॅटिकली 108 नंबरचं चॅनल दाखवलं जातं. म्हणजे रिमोट आणि टीव्ही इथे मध्ये काही कनेक्शन आहे का? काहीच कनेक्शन नाहीये. कुठली वायर आहे का, कुठलं कनेक्शन, काहीच नाही. म्हणजे थोडक्यात काय की फ्रिक्वेन्सी असतात आणि त्या फ्रिक्वेन्सी काम करतात, हे प्रथम आपण समजून घेऊया. ओके, आकर्षण सिद्धांत हा थोडासा बाजूला राहू द्या, पण ह्या फ्रिक्वेन्सीना प्रथमतः समजून घ्या. बघा, हा विषय ना बऱ्याच वेळेला ना अध्यात्माच्या माध्यमातून शिकवला जातो, पण ना मी थोडासा वेगळ्या माध्यमातून शिकवतो. कारण का सायन्स हे खूप पुढे गेलेलं आहे आणि ते सायन्स समजून घेणं खूप गरजेचं असतं. सो मी शिकवत असताना खूप वेगळ्या पद्धतीने हा विषय शिकवतो. त्यामुळे ज्या लोकांनी याचा अभ्यास केला असेल त्यांना थोडंसं काही वेगळं वाटत असेल की सर हे काहीतरी वेगळं तुम्ही सांगताय. ओके, कारण का मोस्ट ऑफ द लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षण सिद्धांत हा तुम्हाला मेडिटेशनच्या माध्यमातून शिकवला जातो, अफर्मेशनच्या माध्यमातून शिकवला जातो आणि वेगवेगळ्या त्या गोष्टी त्यात सांगितल्या जातात. पण 99% त्याच्यामध्ये अध्यात्म इन केला जातो. ओके, आणि मी थोडासा वेगळ्या पद्धतीने हा विषय शिकवत असतो. ओके, सो समजून घेण्याचा प्रयत्न करा की मी नक्की काय तुम्हाला शिकवतोय ते. की ह्या फ्रिक्वेन्सी आपल्याला प्रथमतः माहिती असणं गरजेचं आहे की येस, ह्या फ्रिक्वेन्सी आहेत आणि ह्या फ्रिक्वेन्सी काम करतात. ओके, ह्या फ्रिक्वेन्सीना आपण नाकारू शकत नाही. ओके, सो हा सिद्धांत काम कसा करतो तर फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून काम करतो, हे आपण पहिलं पाहिलं. ओके, आणि त्याच्यात मी तुम्हाला काही एक्झाम्पल आता इथे दिलेले आहे. तुम्हाला माहितीये म्हणजे एक आठवण सांगतो तुम्हाला. आपण सगळ्यांनीच पूर्वी असा हा अँटिना वापरलाय. ओके, किती लोकांनी हा अँटिना वापरलाय त्यांनी येस टाईप करा. बघा, हा मी माऊस दाखवतोय, तो अँटिना किती लोकांनी वापरलाय त्यांनी येस टाईप करा. घरावरती चढून माहितीये अँटिना आपण फिरवायचो. मला माहित नाही किती लोकांनी फिरवलं, पण आम्ही फिरवलंय लहानपणी, खूप लोक. येस, मेसेज आलेले आहेत. येस 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 येस. हा, कारण का टीव्हीला म्हणजे त्या टायमाला एक शब्द असायचा की मुंग्या आल्या टीव्हीला, टीव्ही खरखरतय. ओके, सो मग आम्हाला वरती घरावरती चढवलं जायचं आणि मग तो अँटिना फिरवायला सांगितलं जायचा की अँटिना फिरव. मग आम्ही फिरवायचो आणि मग फिरवल्याच्या नंतर मग हा हा थांब 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 थांब, आता बरोबर दिसतोय किंवा नाही, अजून थोडंसं मागे घे, अजून थोडंसं पुढे घे, किंवा अजून थोडंसं लेफ्टला घे, राईटला घे. म्हणजे अशा पद्धतीने खालून आवाज दिले जायचे आणि आम्ही वरती ते फिरत असायचो. सो काय करायचो मला सांगा त्या टायमाला. तो अँटिना फिरवायचो म्हणजे नक्की काय करायचो, किंवा त्या अँटिना फिरवल्याच्या नंतर खाली टीव्ही क्लिअर दिसायची किंवा चांगली दिसायची, का दिसायची, कशामुळे दिसायची, काय व्हायचं. तर एक गोष्ट लक्षात घ्या की फ्रिक्वेन्सी मॅच व्हायच्या. ओके, ह्या हवेमध्ये, ह्या निसर्गामध्ये फ्रिक्वेन्सी आहेत आणि त्या फ्रिक्वेन्सी मॅच व्हायच्या. ओके, म्हणजे जेव्हा आपण अँटिना फिरवायचो तेव्हा तो अँटिना फिरवल्याच्या नंतर त्या चॅनलची फ्रिक्वेन्सी मॅच व्हायची. बरं, पूर्वी एकच चॅनल, दूरदर्शन आणि सह्याद्री. ओके, सो रविवार असला, सकाळची वेळ असली की अगदी काय म्हणतात त्याला, रंगोळी ना, रंगोळी चालू व्हायची. त्यानंतर मग चंद्रकांता, अलिबाग चालीस चोर, त्यानंतर चित्रहार, छायागीत, शक्तिमान, हे सगळे कार्यक्रम आमच्या टायमाला त्या टायमाला असायचे. सो तो सगळा अनुभव होता. आणि मग तो अनुभव काय आहे तर तिथे जेव्हा मी हा अभ्यास सुरू केला तेव्हा मला कळलं की अरे, आम्ही तिथे वरती चढून आहे ना ती फ्रिक्वेन्सी मॅच करत होतो, बाकी काहीच करत नव्हतो.
त्यामागचं सायन्स आहे. तिथे काही जादू नाहीये, टोना नाहीये किंवा काही मोठं ब्लॅक मॅजिक नाहीये. तर ती फ्रिक्वेन्सी मॅच करणं खूप गरजेचं असतं आणि ती फ्रिक्वेन्सी आपण मॅच करत होतो. येस, रंगोली. एका दीपक सरांनी टाईप केलं रंगोली. हो सर, आपण त्याच वेळचे आहोत, बरोबर की नाही? की रंगोली, शक्तिमान, चित्रहार, छायागीत. ओके. सो खूप मजा होती त्या टायमाला. शुक्रवार रात्री हिंदी पिक्चर असायचा, रविवारी दुपारी मराठी पिक्चर असायचा, रविवारी दुपारी 1 वाजता छायागीत असायचं. ओके, अजूनही आठवत आहे. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4:30 वाजता दामिनी सिरियल असायची. ओके, रविवारी सकाळी आय थिंक काहीतरी 9 का 10 वाजता शक्तिमान असायचं. ओके, सो खूप छान होतं ते आयुष्य. आणि ठीक आहे, त्या आठवणी आहेत फक्त. सो चला आपण आपल्या विषयावरती येऊया. तर ही फ्रिक्वेन्सी आहे ना, ही प्रथम आपण समजून घेणं गरजेचं आहे, कारण का ही फ्रिक्वेन्सी प्रत्येक गोष्टींमध्ये असते आणि ती मॅच करणं खूप गरजेचं असतं, लक्षात घ्या. आणि ती एकदा का मॅच झाली ना, बस. ओके. सो हे काम करतं का? तर येस, आकर्षण सिद्धांत काम करतो, फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून काम करतो आणि फ्रिक्वेन्सी दिसत नसते. ओके, पॉइंटवरती मी येतोय आपल्या, की तुमच्या मनातला जो प्रश्न येतो की सर, आकर्षण सिद्धांत काम करतो तुम्ही असं म्हणताय, पण तो दिसत नाही, विचारांच्या लहरी दिसत नाहीत, मग त्या आहेत का? तर येस, त्या आहेत, फक्त त्या दिसत नाहीत, कारण का फ्रिक्वेन्सी कुठल्या दिसत नाहीयेत आपल्या आजूबाजूला. आता तुम्ही जिथे बसला आहात तिथे हवा आहे ना आजूबाजूला, तिची एक फ्रिक्वेन्सी आहे, कमी जास्त. ओके, मध्येच जोरात येते, बरोबर की नाही, मध्येच कमी होते, मध्येच गायब होते. सो फ्रिक्वेन्सी आहे ना त्या हवेला. बरं, मग ती फ्रिक्वेन्सी दिसतेय का? ती हवा दिसतेय का? नाही दिसत आहे, बरोबर की नाही? मग ती नाही दिसत आहे, मग आपण असं म्हणायचं काय की नाही, माझ्या बाजूबाजूला हवाच नाहीये? असं होत नाही, लक्षात घ्या. ओके, म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ही फ्रिक्वेन्सी जी असते ती फ्रिक्वेन्सी दिसत नाही, पण ती आहे आणि ती काम करते. ओके. बघा, सायन्सने आपल्याला काय सांगितलंय की हवेतून आपण ऑक्सिजन घेतो आणि हवेत आपण काय सोडतो? कार्बन डायऑक्साईड सोडतो. ओके, मग आता श्वास आपण घेतला, समजा आता मी श्वास घेतला, आता मी ऑक्सिजन घेतलं, हे मला दिसलं का? नाही दिसलं, पण मी घेतलं. ओके, आणि सोडताना कार्बन डायऑक्साईड सोडला, दिसत नाही, पण तो मी सोडला. ओके, कारण का सायंटिफिकली प्रूव्ह आहे. तसाच हा सिद्धांत देखील सायंटिफिकली सिद्ध केलेला आहे, प्रूव्ह केलेला आहे, की आपल्या विचारांच्या फ्रिक्वेन्सी ह्या काम करतात. ओके, आणि नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून आणतात. ओके, सो कळलं इथपर्यंत सगळ्यांना की आकर्षण सिद्धांत म्हणजे नक्की काय, तो काम कसा करतो? तर फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून काम करतो. आता थोडस आपण पुढे जाऊया, की मग हा सिद्धांत आपण काय काय इथे बघणार आहोत. तर हा सिद्धांत आपल्या विचारांच्या माध्यमातून काम करतो, विचारांच्या लहरींनी काम करतो, आपल्या विचारांच्या, एक मिनिट, चुंबकीय शक्तीने काम करतो. ओके, आता इथे ना थोडस चुंबकीय शक्ती असं म्हटलं गेलं आहे, ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, विचारांच्या माध्यमातून काम करतो हे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं. त्या विचारांच्या लहरी, त्या फ्रिक्वेन्सी, त्या पण मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या. आता हे चुंबकीय शक्ती म्हणजे नक्की काय? तर यस, याला चुंबकीय शक्ती देखील म्हटलं जातं. ओके, कारण का चुंबक काय करतं की एखादी गोष्ट स्वतःकडे खेचून घेतं. ओके, पण कोणती गोष्ट तो खेचून घेतो? जिथे त्याची फ्रिक्वेन्सी मॅच होते, बरोबर की नाही? म्हणजे एखादा प्लास्टिक जर का आपण त्यासमोर ठेवला तर तो प्लास्टिकला खेचून घेतो का? नाही. पण एखादा लोखंडाचा जर काही, म्हणजे लोखंडाची काही वस्तू असेल तर त्याला तो खेचून घेतो, कारण का फ्रिक्वेन्सी मॅच होते. येते लक्षात? सो चुंबकीय शक्ती असं देखील याला म्हटलं जातं. ओके, सो आपल्या विचारांच्या चुंबकीय शक्तीने देखील हे काम करतं असं म्हटलं जातं. सो आकर्षण सिद्धांत काम करतं विचारांच्या माध्यमातून, विचारांच्या लहरींच्या माध्यमातून आणि विचारांच्या चुंबकीय शक्तीच्या माध्यमातून. म्हणजे आपल्या विचारामध्ये ती चुंबकीय शक्ती आहे. ओके, मग त्या चुंबकीय शक्तीला मी नेहमी असं म्हणतो की काय चुंबकीय शक्ती म्हणजे नक्की? तर आपली प्रचंड अशी इच्छाशक्ती. बघा, थोडस डिटेलिंग मध्ये जातोय, वरवर न जाता, की प्रचंड इच्छाशक्ती, की यस, मला ही गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, ही तुमची प्रचंड इच्छाशक्ती जर का असेल तर ती नक्कीच तुम्हाला गोष्ट ती मिळून देईल. ओके, म्हणजेच ती गोष्ट तुमच्याकडे काय करेल? अट्रॅक्ट करेल, आणि यालाच चुंबकीय शक्ती असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. ओके, म्हणजे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके,
मग आता इथे थोडंसं आपण पुढे जाऊन समजून घेऊया काही गोष्टी, की ह्याला काही पार्श्वभूमी आहे का. कारण का बऱ्याचशा लोकांना प्रश्न असतो की सर तुम्ही सांगताय सगळं 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 पटतंय, पण याला काही बॅकग्राऊंड आहे का, त्याला काही इतिहास आहे का, त्याच्याबद्दल कुठे काही लिखित आहे का, किंवा हे कोणी आणलं, कधी आणलं, कुठून आलं, प्रश्न आहे ना. कारण का तुम्ही आम्हाला सांगताय की हा सिद्धांत असा असा आहे, ह्या सिद्धांताला असं असं म्हटलं तर हे हा सिद्धांत असं असं काम करतो, पण याचं काही बॅकग्राऊंड आहे का. तर येस, याचा खूप मोठा बॅकग्राऊंड आहे आणि तो आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. क्लिअर सगळ्यांना. तर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आकर्षणाचा सिद्धांत हे एक जगमान्य शास्त्र आहे. ओके. आता इथे ना थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की हे जगमान्य शास्त्र का मी म्हणतोय. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षण सिद्धांत हा फक्त भारतात किंवा इतर स्पेसिफिक कुठल्या देशात असा वापरला जात नाही, तर संपूर्ण जगभरामध्ये अनेक लोक याचा वापर करतात. अनेक लोक याचा वापर करतात. ओके. आणि चांगला निकाल देखील त्याचा आहे. ओके. सो हा एक सिद्धांत आहे, हे एक जगमान्य शास्त्र आहे, हे प्रथम आपण समजून घेणं गरजेचं आहे. मग त्याचा आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपल्या आयुष्यात तो सिद्धांत काम करत असतो, हे देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे. ओके. आता इथे थोडंसं डिटेलिंग मध्ये आपण जाणार आहोत की सर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपल्या आयुष्यात हा काम करत असतो, कसं काय. ओके. म्हणजे आम्हाला तर माहिती नाही की आमच्या आयुष्यामध्ये हा सिद्धांत काम करतोय म्हणून, तर करत असतो, फक्त ना आपल्याला माहिती नाहीये की याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात किंवा आकर्षण सिद्धांत असं म्हणतात. ओके. पण हा सिद्धांत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काम करत असतो. कसं, त्यात आपण काय करणार समजून घेणार आहोत. ओके. बी अलर्ट. बघा, एखाद्या दिवशी काय होतं की सकाळी उठल्याच्या नंतर उठल्या उठल्या आपल्याला एखाद्या मित्राची आठवण येते. ओके. एखाद्या मित्राची आठवण येते किंवा एखाद्या नातेवाईकाची आठवण येते आणि आपण त्या नातेवाईकाबद्दल विचार करायला सुरुवात करतो. मग त्या नातेवाईकाबरोबर झालेला आपला संवाद, एखादा वाद किंवा एखादी चांगली गोष्ट, आनंदाचा क्षण, ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो आठवायला लागतो. ओके. आणि सातत्याने आपण त्याच माणसाचा विचार करत असतो आणि आपण असा एक विचार पण करतो की आज मी कामातून फ्री झालो ना की संध्याकाळी त्याला फोन करीन किंवा त्याला भेटायला जाईन त्याच्या घरी. ओके. असं आपण दिवसभर सतत त्या व्यक्तीचा काय करत असतो, विचार करतो विचार करतो. आणि अचानक काय होतं माहितीये तुम्हाला, संध्याकाळी दिवस संपता संपता किंवा रात्री त्या व्यक्तीचा समोरून आपल्याला फोन येतो, समोरून फोन येतो किंवा अचानक ती व्यक्ती आपल्याला रस्त्यामध्ये समोर भेटते आणि मग आपल्या तोंडून काय शब्द निघतं, 100 आहे तुला, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. अरे सकाळपासून तुझाच विचार माझ्या मनात चालू होता, आज सकाळपासून घरी पण तुझाच विषय चालू होता आणि आज आम्ही ठरवलं होतं की तुला भेटायचं किंवा तुला फोन करायचा आणि प्रत्यक्षात तुझा फोन आला किंवा तू भेटलास. खरंच तुला 100 वर्ष आयुष्य आहे. ओके. असा अनुभव किती लोकांनी घेतलाय त्यांनी यस टाईप करा. ओके. असा अनुभव किती लोकांनी घेतलाय त्यांनी यस टाईप करा. मग आपण त्याच्यावरती बोलूया. फर्स्ट, असा अनुभव किती लोकांनी घेतलाय त्यांनी येस टाईप करा. अरे बापरे, किती भरपूर लोकांनी घेतला असा अनुभव. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. येस येस, ग्रेट ग्रेट ग्रेट. होतं ना असं की आपण विचार करतो विचार करतो विचार करतो आणि ती गोष्ट सत्यात घडते. ओके. आणि आपण अगदी खुश होतो की अरे कसं काय. ओके. सो काय झालं या केसमध्ये किंवा काय झालं याच्यामध्ये, इथे तुमच्या लक्षात की आपण काय केलं माहितीये का, की आपण सातत्याने त्या व्यक्तीचा विचार केल्यामुळे आपल्या विचारांच्या फ्रिक्वेन्सीनी, ओके, त्याला आपल्याकडे आकर्षित केलं गेलं. ओके. आणि हे खरं आहे की असं होतं की आपण जर का मनापासून म्हणजे अंतकरणापासून जर का प्रामाणिकपणे जर का आपण विचार केला एखाद्या गोष्टीचा एखाद्या व्यक्तीचा, तर नक्कीच त्या व्यक्तीशी आपला संवाद होतो. ओके. मग तो मेसेजच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून किंवा इतर प्रत्यक्ष. सो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या. येतं लक्षात की हा जो सिद्धांत आहे ना, तो खरंच सांगतोय तुम्हाला की प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काम करतोय. फक्त आपल्याला ते माहिती नाही की ह्याला आकर्षणाचा सिद्धांत असं म्हटलं जातं. ओके. हा पहिला अनुभव मी तुम्हाला सांगितला. अजून एक उदाहरण आपण घेऊया आणि मग पुढे जाऊया. बघा, बऱ्याच वेळा असं होतं की मोस्ट ऑफ
मंडळी जी मुंबईमधली आहे, आपण लोकलने प्रवास करतो, बरोबर की नाही? आणि आपण लोकलने प्रवास करत असताना आपला एक पास असतो महिन्याचा. ओके, ट्रेनचा पास असतो आणि तो पास आपण काढतो. आणि काय असतं माहितीये का, पास आपला कधी कधी ना संपतो. समजा आता आपला पास आहे 1 ते 30 तारखेचा, 30 तारखेला आपला पास संपलेला असतो. ओके, पण हा पास जरी संपलेला असला तरी पण आपल्याला लक्षात नसतं आणि आपण बिनधास्त ट्रॅव्हलिंग करत असतो. ओके, 30 तारखेला पास संपलाय, आज 1 तारीख आहे, आपण बिनधास्त प्रॅक्टिस करतोय. दुसरी तारीख आली, 2 तारीख, तरी आपण बिनधास्त प्रॅक्टिस करतोय. आपल्या मनामध्ये ना काहीच टेन्शन नसतं, काहीच भीती नसते, काहीच काळजी नसते, काहीच चिंता नसते. आपण बिनधास्त टीसीला क्रॉस करून जातो, त्याच्या समोरून जातो, कॉन्फिडेंटली जातो. ओके, बघा मी जो एक्सपेरिमेंट सांगतोय तो अतिशय महत्वाचा आहे, तो समजून घेणं खूप अतिशय महत्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला विषय अजून चांगल्या पद्धतीने समजेल. तर काय झालं की पास संपलाय 30 तारखेला, 1 तारीख झाली, 2 तारीख झाली, मी बिनधास्त ट्रॅव्हलिंग करतोय आणि 3 तारखेला, ओके, 3 तारखेला अचानक माझं लक्ष जातं की माझा पास संपलाय. ओके, आणि आपण ट्रेन ऑलरेडी पकडलेली आहे, ट्रेनमध्ये आपण ऑलरेडी बसलेले आहोत, म्हणजे आपण चुकीच्या पद्धतीने ट्रॅव्हलिंग करत आहोत, आपण विदाऊट तिकीट ट्रॅव्हलिंग करत आहोत, हे आपल्या लक्षात येतं. आता आपल्या लक्षात आल्याच्या नंतर आपण लगेच एका व्यक्तीचा विचार करायला सुरुवात करतो, आणि ती व्यक्ती म्हणजे कोण? टीसी. की आता मी स्टेशनला उतरल्याच्या नंतर या या जिन्याच्या इथे टीसी उभे असतील, या ब्रिजवरती टीसी उभे असतील, या स्कायवॉकवरती उभे असतील टीसी, 1 नंबर प्लॅटफॉर्मला उभे असतील तिथे. म्हणजे आपण सातत्याने काय करतो? टीसीचा विचार करायला सुरुवात करतो. ओके, आणि त्या विचारांमध्ये आपण ट्रॅव्हलिंग करतो 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 आणि आपलं स्टेशन येतं. आणि एकदा का आपलं स्टेशन आलं, स्टेशनमधून आपण उतरलो की काय होतं माहितीये? समोर टीसी उभे असतात आणि आपल्याला तिकीट विचारतात. ओके, म्हणजे 2 दिवस झाले होते पास संपून, तरी देखील मी कॉन्फिडेंटली त्या टीसी समोर जात होतो, पण मला टीसी विचारत देखील नव्हता. ओके, पण आज माझी नजर माझ्या पासकडे गेली, मी त्या पासकडे बघितल्याच्या नंतर मी सातत्याने त्याचा विचार केला आणि अचानक आज मला समोर टीसीने पकडलं. ओके, म्हणजेच काय केलं आपण तिथे? तर आपण अगदी अंतःकरणापासून ती भीती, येते लक्षात, ती भीती स्वीकारली आणि आपण सातत्याने त्या फक्त टीसीचा विचार केला. म्हणजेच आपण आपल्या आयुष्यामध्ये त्या टीसीला अट्रॅक्ट केलं. येते लक्षात तुमच्या सगळ्यांच्या? अट्रॅक्ट केलं. ओके, आणि टीसीने आपल्याला पकडलं. ओके, असा इन्सिडेंट आता किती लोकांच्या आयुष्यात झाला? त्यांनी पण येस टाईप करा फास्ट. आता याला आकर्षण सिद्धांत म्हणतात हे आपल्याला माहिती नाही, पण अशी घटना बऱ्याच वेळेला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा ना दोनदा तरी घडून गेलेली आहे, लक्षात घ्या. येते लक्षात मी काय म्हणतोय ते? ओके, सो ही घटना किती लोकांच्या आयुष्यात घडली? त्यांनी येस टाईप करा. अरे बापरे, ह्याच्यामध्ये पण खूप लोक आहेत. ग्रेट 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 ग्रेट. म्हणजे या छोट्यातल्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, की आपण जर का खरंच मनापासून जर का आपण विचार केला ना एखाद्या गोष्टीचा, तर नक्कीच ती गोष्ट घडते. फक्त ते मनापासून, अंतःकरणापासून, ओके, बॉटम ऑफ हार्ट बोलतो आपण, तिथून तो विचार असणं गरजेचं आहे. वरवर असेल तर ती गोष्ट सत्यात घडत नाही, लक्षात घ्या. ओके, आकर्षण सिद्धांत काही ठिकाणी फेल होतो, आपण चर्चा करणार आहोत, कुठे फेल होतो, कुठे सक्सेस होतो, हे सगळं आपण गोष्टी चर्चा करणार आहोत, काही टेन्शन याची गरज नाहीये. ओके, चलो. सो हा ट्रेनचा जो किस्सा सांगितला तो बऱ्याच लोकांच्या आयुष्यात होऊन गेला आहे. ओके, दक्षता मॅडमनी येस केला आहे, त्याच्यानंतर संजय सरांनी येस केला, दीपिका मॅडमनी येस केला आहे. ओके, सुलभा मॅडमनी 2 वेळा, ओके 2 वेळा, ओके ठीक आहे. वर्षा मॅडम येस, कावेरी मॅडम येस, ओके ठीक आहे, ग्रेट ग्रेट. हरीश सर येस. म्हणजे ही 2 उदाहरणं तुम्हाला मी आता सांगितलेली आहेत, आणि ही दोन्ही उदाहरणं जर का तुम्ही व्यवस्थित समजून घेतली तर तुमच्या लक्षात येईल की आकर्षणाचा सिद्धांत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी ठिकाणी काम करतो आहे. ओके, आणि हे आपल्याला फक्त माहिती नाही की हे हा सिद्धांत आहे म्हणून. ओके, येस, अमित सर म्हणतात हेल्मेटच्या बाबतीत नक्की घडते. ओके, की ज्या दिवशी आपण हेल्मेट घातलेलं नसतो त्या दिवशी नेमके पकडतात आपल्याला. ओके, आणि ज्या दिवशी हेल्मेट घातलेलं असतो त्या दिवशी कोणी विचारत नाही. ओके, ठीक आहे, चलो ग्रेट. चला पुढे जाऊया आपण. ओके, तर आपण पार्श्वभूमी बघतोय करे, आणि पार्श्वभूमीचा अभ्यास करत असताना काही गोष्टी आपण आपल्या दैनंदिन आयुष्यातले काही उदाहरण आपण बघतो की जेणेकरून आपल्याला ते कळावं.
बरोबर की नाही, उगाच ती फिलॉसॉफी नाही वाटली पाहिजे. ओके, उगाच फिलॉसॉफी नाही वाटली पाहिजे, म्हणून मी हे तुम्हाला दैनंदिन आयुष्यातली काही उदाहरणं देत आहे. ओके, चलो पुढे जाऊया आपण. मग बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की सर मग हे कधी आलं, कोणी आणलं? ओके, त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. तर बघा, हा जो सिद्धांत आहे ना, हा सिद्धांत प्रख्यात लेखिका रॉन्डा बर्न्स यांनी 2006 मध्ये सर्वप्रथम द सिक्रेट नावाची फिल्म जगासमोर आणली आणि नंतर त्याचे पुस्तक देखील आलं. ओके, आता ही 2006ला हे आलं. ओके, म्हणजे मी असं म्हणेन तुम्हाला की 2006 आणि 2024 17 वर्ष, म्हणजे माझं 2006ला करिअर सुरू झालं. ओके, काउन्सिलर म्हणून. सो तेव्हा ही द सिक्रेट मूवी आली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत जर आपण म्हणूया तर बऱ्याच लोकांनी ह्याच्यावरती बरंच काय काय लिहून ठेवलेलं आहे, व्हिडिओ बनवलेला आहे, फिल्म्स बनवलेल्या आहेत. ओके, बरंचसं काय काय आहे. म्हणजे अगदी बॉलिवूडमध्ये पण तुम्ही ओम शांती ओम जर का फिल्म बघितली तर ती द सिक्रेट वरतीच ती फिल्म आहे टोटल. ओके, लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की हे 2006 पासून आहे. ओके, आणि रॉन्डा बर्न्स यांनी प्रथमतः द सिक्रेट नावाची फिल्म ही इंग्लिशमध्ये आणली होती, लक्षात घ्या. ओके, आणि मग नंतर हळूहळू हिंदीमध्ये आली, त्याच्यानंतर मराठीमध्ये आली. आज जगातल्या आपण असं म्हणू की सगळ्या भाषांमध्ये द सिक्रेट फिल्म उपलब्ध आहे. ओके, पुस्तकं उपलब्ध आहेत. ओके, पुस्तकं उपलब्ध आहेत, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण इथे एक प्रश्न आहे मग असा, बघा त्याचं उत्तर सापडतंय का ते, की द सिक्रेट मूवी ही तर फ्रीमध्ये आहे, बरोबर की नाही? आज युट्यूबला तुम्ही गेलात तर फ्रीमध्ये आहे ही मूवी. बरीचशी पुस्तकं आहेत, बऱ्याच लोकांनी फ्रीमध्ये व्हिडिओ टाकलेत. पण तरी पण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोर्सेस का चालतात मार्केटमध्ये? कोण सांगेल? काय रिझन असेल? प्रश्न आहे की नाही. जर का रॉन्डा बर्न्स यांनी जर का 2006ला प्रथम द सिक्रेट नावाची मूवी जगासमोर आणली, ओके, तर हे प्रथम आहे ना, म्हणजे त्यांनी त्या, आपण असं म्हणू की त्या जन्मदात्या आहेत. ओके, आणि त्यांनी फ्रीमध्ये ही मूवी दिलेली आहे जगाला, की मोफतमध्ये बघा. ओके, पण तरी पण आज मार्केटमध्ये कोर्सेस चालतात का? कोण सांगेल? ओके, प्रियंका मॅडम म्हणतात प्रॅक्टिकल टेक्निक्स. ओके, ठीक आहे. हाऊ टू इम्प्लिमेंट इज नॉट नो. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रवीण देशमुख म्हणतात देर आर सम रूल आर रन. ओके, ठीक आहे. अजून लोकांना ते समजलं नाही. ओके, प्रॉपर डिरेक्शन फॉलोअप घेतला जात नाही. ओके, ठीक आहे. अजून सिनेमा इज व्हिज्युअल इमॅजिनेशन बट नॉट इज डेप्थ. ओके, ठीक आहे. अजून काय सांगता येईल, कारण काही खूप महत्वाचं आहे ना, जर का फ्री मध्ये आहे सगळं काय, तर मग हे कोर्सेस का चालतात? बरं, ह्या कोर्सेसची फी खूप हायफाय आहे, लक्षात घ्या. राम वर्मा 35,000 घेतात, 35,000 रुपये घेतात. ओके, मीही बऱ्याच ठिकाणी पैसे टाकून शिकलेलो आहे, लक्षात घ्या. ओके, म्हणजे अगदी 25, 20, 25, 30,000 रुपये सहज घेतले जातात फी, आणि लोक भरतात, लोक करतात पण. ओके, सो हे सिक्रेट समजून घेणं खूप गरजेचं आहे. ते सिक्रेट मी तुम्हाला सांगणार आहे, काही टेन्शन घेऊ नका. ओके, कारण का माझा पण कोर्स आहे, पण मी माझ्या कोर्समध्ये कधीच सांगितलेलं नाहीये की हा अभ्यास करा आणि आयुष्य बदला, अजिबात नाही. त्यातल्या सिक्रेट्स आहेत ना, त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ही द सिक्रेट मूवी त्याच्यामुळेच फेल झाली. ओके, तुम्हाला माहिती आहे. ओके, चलो मेसेज स्टॉप करायचे, आपण मुद्द्यावरती येऊया. की लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती ना बऱ्याच लोकांनी व्हिडिओ टाकले होते. ओके, ते व्हिडिओ नंतर डिलीट केले ह्या लोकांनी. काय झालं माहितीये का, की तुम्हाला सांगतो पुढे जाऊन. आकर्षणाचा सिद्धांत, ओके, आणि गैरसमज. ओके, हा पॉइंट आपण आता डिस्कस करूया. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे हा, की द सिक्रेट ही फ्री मूवी असून सुद्धा, ओके, लोकांना तिचा फायदा झाला नाही. पुस्तक उपलब्ध झाले तरी पण लोकांचा फायदा झाला नाही. काय सांगितलंय द सिक्रेट मध्ये माहिती आहे का? तर ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. ज्यांनी पाहिलं असेल त्यांना माहिती आहे, पण ज्यांनी नाही पाहिलं त्यांनी व्यवस्थित कान देऊन ऐका की द सिक्रेट या मूवीमध्ये काय सांगितलेलं आहे, त्याचं कंक्लुजन काय आहे ते. त्यांचं असं म्हणणं आहे, रॉन्डा बर्न्स यांचं, की तुम्ही एक सजीव आहात. ओके, आणि या ब्रह्मांडाचा एक हिस्सा आहात. ओके, आणि तुम्ही जर का प्रामाणिकपणे ह्या ब्रह्मांडाशी जर का एखादी इच्छा व्यक्त केलीत, तर हे ब्रह्मांड नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करेल. असं कोण म्हणतं? प्रख्यात लेखिका रॉन्डा बर्न्स. ओके, म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांचं एवढंच म्हणणं आहे फक्त, की तुम्ही फक्त ह्या निसर्गाकडे मागा,
हा निसर्ग इतका प्रामाणिक आहे, इतका शक्तिशाली आहे की नक्कीच तो तुमची इच्छा पूर्ण करेल. बस एवढंच कंक्लुजन द सिक्रेट ह्या मूवीचं आहे. बरोबर आहे? ओके. आता मला सांगावं, एवढं सोपं आहे का? एवढं सोपं आहे का की बस फक्त आपण मागायचं आणि निसर्ग आपल्याला देणार? बरं, त्यांनी ते दाखवलंय हा. त्यांनी त्या पिक्चरमध्ये काय दाखवलंय की एक मुलगा आहे, मुलगा की मुलगी मला तर आठवत नाही, पण एक मुलगा आहे, त्याला सायकल पाहिजे असते. तो काय करतो माहितीये, सायकलच्या फोटोवरती हात ठेवतो आणि फक्त त्या सायकलचा विचार करतो. ओके. आणि मॅजिक अशी असं दाखवलं त्याच्यामध्ये की लगेच त्याला सायकल मिळते. त्याच्या आजोबा त्याला गिफ्ट करतात सायकल. ओके. एक मुलगा असा दाखवला की तो आय थिंक काहीतरी गर्लफ्रेंड बद्दल विचार करतो आणि ती गर्लफ्रेंड त्याला लगेच मिळते एका बगीच्यामध्ये. हे शक्य आहे का हो, मला सांगा? काय माहितीये का, थोडस ना, काय म्हणतात त्याला, काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. की फक्त मागितल्याने जर का मिळालं असतं ना, तर आज प्रत्येक जण मुकेश अंबानी झाले असते, बरोबर की नाही? की फक्त प्री वेडिंग मध्ये करोड रुपयाचा खर्च केला असता. आज कोणाला गरीब राहायचंय मला सांगा ना? प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं आहे, प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं आहे. श्रीमंत सोडा, निदान चांगलं आयुष्य तरी जगायला मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे ना, बरोबर की नाही? सो मग प्रत्येकाने असं मागितलं असतं ना की बाबा रे बस मला काही नाही, मला फक्त 1 करोड पाहिजे. ओके निसर्गा, हे ब्रह्मांडा मला फक्त 1 करोड दे, बस बाकी मला काहीच नकोय. सकाळी 5 वाजता उठून, ओके, रात्री 10 वाजेपर्यंत फक्त आणि फक्त निसर्गाकडे, ब्रह्मांडाकडे मागत बसायचं, बाकी काहीच करायचं नाही. काय माहितीये का की द सिक्रेट मध्ये हाच मोठा एक ड्रॉबॅक आहे की त्यांनी फक्त एवढंच सांगितलंय की तुम्हाला जे पाहिजे तेवढं फक्त निसर्गाकडे मागा, निसर्ग तुमची इच्छा पूर्ण करेल. ओके. आणि झालं असं की आपल्याकडे लोकांना काय तेच पाहिजे, बरोबर की नाही? मेहनत नको आहे, ओके, प्रयत्न नको आहे, सगळं रेडीमेड पाहिजे, शॉर्टकट पाहिजे. लोकांनी तेच केलं की द सिक्रेट पाहिलं, वाचलं आणि फक्त विचार करत बसले की यस मला फ्लॅट घ्यायचोय, मला गाडी घ्यायची आहे, मला हे करायचं, मला ते करायचं आहे. आणि फक्त विचार करत बसले आणि फक्त विचार 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 करताना अचानक एक दिवस डोळे उघडले. अरे, मी विचार करायला सुरुवात केली होती मागच्या वर्षी. ओके. बघता बघता 1 वर्ष संपलं, अजून काहीच हातामध्ये लागलं नाही. ओके. आणि मग सगळेजण उठले की अरे हे फ्रॉड आहे, हे चुकीचं आहे, हे लोकांना काय म्हणतात मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत, हे हे असं सगळं चालू झालं. ओके. आणि त्याच्यानंतर झालं असं की ज्या ज्या लोकांनी याच्याबद्दल काय म्हणतात त्याला, व्हिडिओ टाकले होते युट्यूबला, त्यांनी ते व्हिडिओ डिलीट केले. बघा मी काय सांगतोय ते, की ज्या ज्या लोकांनी व्हिडिओ टाकले होते की खरंच जे मागाल ते मिळेल, ओके, फक्त विचार करा आणि आयुष्यामध्ये यशस्वी बना, हे अशा ज्या काही जाहिराती केल्या होत्या किंवा असे जे काही व्हिडिओ बनवले होते त्या सगळ्यांनी काय केले, डिलीट केले व्हिडिओ नंतर. का डिलीट केले? कारण का त्यांना देखील कळलं, ओके, त्यांना देखील कळलं की फक्त विचार केल्याने आयुष्यामध्ये कुठला बदल होत नाही. त्या विचाराच्या जोडीला पण काही गोष्टी आहेत, त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, हा सिद्धांत वाईट नाहीये, त्यांनी जो सिद्धांत सांगितला तो वाईट नाही, पण त्या सिद्धांताच्या जोडीला ना अजून एक गोष्ट खूप महत्वाची होती, ती देखील त्यांनी सांगणं खूप गरजेचं होतं. ओके. आणि ती त्यांनी सांगितलेली नाही. आणि ती म्हणजे काय? कर्म. ओके. कर्म. जर तुम्ही कर्मच नाही केलेत, ओके, तर तो ब्रह्मांड, तो निसर्ग काय करणार आहे हो तुम्हाला, मला सांगा? म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने फक्त शेताकडे बघून फक्त विचार करायचा की मला ज्वारी पिकवायची, मला ज्वारी पिकवायची आहे, तर निसर्ग त्या शेतामध्ये ज्वारी पिकवेल का? नाही ना. त्या शेतकऱ्याला त्या शेतामध्ये ज्वारीची पेरणी करणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? तिथे मेहनत घेणं गरजेचं आहे. सो हे कर्म जो आहे ना, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की आकर्षणाच्या सिद्धांताच्या जोडीला कर्माचा सिद्धांत अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. आणि हा कर्माचा सिद्धांत बऱ्याच लोकांना माहितीच नाही. फक्त लोकांना काय माहिती आहे?
विचार करा, आयुष्य बदलेल, म्हणजे आकर्षण सिद्धांत. आणि म्हणून मला बरीचशी मंडळी म्हणतात की सर, मी ते युट्यूबला याचे व्हिडिओ बघितले होते सर, मी हा पुस्तक वाचला होता, मी तो पुस्तक वाचला होता सर, मी इतकं केलं तितकं केलं, मला काही रिझल्ट नाही आला, असं असं. जेव्हा संवाद साधतो मी त्या व्यक्तीशी, तेव्हा एकच गोष्ट मला कळते. ओके, माझेच विद्यार्थी कितीतरी आहेत की ते मला म्हणतात की सर, मी तुमचा कोर्स केला होता आकर्षण सिद्धांताचा, पण मला अजून हा असा रिझल्ट नाही आहे. मी म्हणतो ठीक आहे, व्हेरी गुड. मग मी माझ्या पद्धतीने काही प्रश्न विचारतो मी त्याला, कारण का मला माहिती नाही मी काय शिकवलंय ते. ओके, आणि मला माहिती आहे की मी त्यात काय काय सांगितले ते. मग त्यांना मी विचारतो, आणि त्या विचाराच्या नंतर मग सांगतात की नाही सर, सुरुवातीच्या काळामध्ये फक्त मी केलं, त्याच्यानंतर मग मला वेळच नाही मिळाला. ओके, सो एक गोष्ट लक्षात घ्या की आकर्षणाचा सिद्धांत याच्या जोडीला कर्माचा सिद्धांत हा खूप महत्वाचा असतो. आणि जेव्हा तुम्ही या दोघांची सांगड घालता ना, येस, तुम्हाला सक्सेस हा गॅरंटेड मिळतो, गॅरंटेड मिळतो. ओके, आणि त्याच्यामुळे आकर्षणाचा सिद्धांत हा आपल्याला रिझल्ट मिळवण्यासाठी, आपल्या कर्माच्या सिद्धांताला यशस्वी बनवण्यासाठी नक्कीच मदत करतो. ओके, सो हे ना समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, सो ही द सिक्रेट फिल्म फ्लॉप त्याच्यामुळेच झाली की तिथे फक्त काय सांगितलं गेलंय, फक्त विचार करा, बाकी काहीच करू नका, तुम्हाला हवं ते मिळेल. पण ऍक्च्युली प्रॅक्टिकल लाईफमध्ये हे शक्य नाही आहे, अजिबात शक्य नाहीये. ओके, आणि म्हणून बऱ्याच लोकांचा गैरसमज झाला, आणि गैरसमज झाल्यामुळे या शास्त्राला थोडस बाजूला सारण्यात आलं की हे निगेटिव्ह किंवा हे फ्रॉड आहे किंवा चुकीचं आहे म्हणून. ओके, पण ऍक्च्युअल जर तुम्ही बघाल ना, तर तसं ते नाही आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके, आता थोडस पुढे जाऊया की ह्या सिद्धांताला आहे ना, काही लोक ब्रह्मांडीय शक्ती असं देखील म्हणतात. म्हणजे मार्केटमध्ये आहे ना, ब्रह्मांडीय शक्ती किंवा ब्रह्मांडीय विद्या शिका आणि आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवा, अशा नावाने देखील कोर्सेस चालतात. ओके, सो ते म्हणजे पण काय, आकर्षण सिद्धांतच आहे, लक्षात घ्या, वेगळं असं काहीच नाहीये. ओके, फक्त त्याला नाव वेगवेगळे दिलेले आहेत. ओके, पण सिद्धांत एकच आहे. ओके, इथे मी नेहमी सांगतो की इथे जसं मी तुम्हाला म्हटलं की कर्माचा सिद्धांत हा खूप महत्वाचा आहे, तर मी तिथे एक वाक्य नेहमी सांगत असतो की दे रे हरी पलगावरी. तर हरी काय म्हणतो की मी देईन तुला पलगावरी, पण त्यासाठी तू कर काहीतरी, नाहीतर लाद घालेन कमरेवरी. ओके, म्हणजे तुला तुझ्या आयुष्यामध्ये जर का काही मिळवायचं असेल ना, तर प्रथमतः तुला काहीतरी करणं खूप गरजेचं आहे. ओके, तुला कर्म करणं गरजेचं आहे, आणि ते कर्म जर का तू केलेस तर नक्कीच तुला फळ मिळणार आहे. ओके, भगवद्गीतेमध्ये पण तेच सांगितलेलं आहे आपल्याला की तुम्ही पेरणं गरजेचं आहे. जर तुम्ही पेरलात तरच तुम्ही उगवण्याची अपेक्षा करू शकता, आणि नक्कीच तिथे उगवलं पण जाईल. पण जर का तुम्ही न पेरता जर का फक्त अपेक्षा करत असाल, काहीच होणार नाही, काहीच होणार नाही. ओके, म्हणजे एखाद्या व्यक्तीने फक्त जर का विचार केला की मला माझ्या आयुष्यामध्ये खूप पैसा कमवायचा आहे, खूप पैसा कमवायचा आहे, आणि तो पैसा कमवण्यासाठी त्यांनी जर का काहीच केलं नाही, तर तो पैसा त्याच्या आयुष्यामध्ये येईल का? तर नाही येणार. इथे लक्षात, म्हणजे नुसतं त्यांनी बसून रिकामं राहून त्यांनी फक्त त्या पैशाबद्दल विचार करणं योग्य नाही आहे. तर आपल्याला ते पैसे मिळवण्यासाठी, ओके, ते पैसे मिळवण्यासाठी कर्माचा सिद्धांत अप्लाय करणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण कर्माचा सिद्धांत अप्लाय करतो आणि त्याला आकर्षण सिद्धांताची जोड देतो, तेव्हा नक्कीच आपले विचार हे सत्यात येतात आणि आपल्याला आपल्या प्रयत्नांना यश मिळतं. लक्षात घ्या. ओके, सो हे समजून घेणं खूप गरजेचं होतं. आता थोडस पुढे जाऊया. 6, आकर्षणाचा सिद्धांत हा जाणीवपूर्वक वापरल्याने याचा निकाल चांगला मिळतो. ओके, आता तुम्ही म्हणा सर, हे जाणीवपूर्वक म्हणजे नक्की काय? ओके, समजून घेऊया. आपण डिटेलिंग मध्ये जाणार आहोत, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ओके, एक मेसेज आलाय, आकर्षण सिद्धांत कर्म सिद्धांत संबंध कसा आहे. ओके, विजय कुमार म्हणतात की आकर्षणाचा सिद्धांत व कर्माचा सिद्धांत याचा संबंध कसा आहे. येस सर, डेफिनेटली आपण हे शिकणार आहोत, काहीच टेन्शन घेऊ नका. ओके, की आकर्षणाचा सिद्धांत आणि कर्माचा याचा संबंध काय नक्की. तर मी असं म्हणेन की मोठा संबंध आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा असेल तर कर्माचा सिद्धांत हा खूप महत्वाचा आहे, सगळ्यांना माहिती आहे, कारण का कर्माशिवाय फळ नाहीये. मग आता आपण जे कर्म करतोय, ओके, त्याच्यामध्ये सकारात्मक निकाल मिळवण्यासाठी आपल्याला आकर्षण सिद्धांत गरजेचा आहे.
ओके. कसा काय काय कनेक्शन आहे हे आपण सगळं अभ्यासणार आहोत. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण फक्त स्टेप बाय स्टेप जात आहोत. ओके. सो हा स्टेप बाय स्टेप आपण गेल्याच्या नंतर आपण त्या पॉईंटवरती पण येणार आहोत. काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ओके. सो आकर्षणाचा सिद्धांत हा जाणीवपूर्वक वापरल्याने याचा चांगला निकाल मिळतो. येस, गरजेचं आहे की जाणीवपूर्वक वापरणं. कारण काय होतं माहितीये का, बरीचशी मंडळी अशी आहे की ती म्हणते की सर मला माझ्या आयुष्यामध्ये ना बरंच काय करायचं आहे. मग त्यांना मी प्रश्न करतो की बरंच काय करायचं आहे, व्हेरी गुड, ग्रेट, कौतुक आहे तुमचं की तुम्हाला काहीतरी करायचं आहे. कारण का आज अनेक मंडळी अशी आहे की त्यांना काहीच करायचं नाहीये. तुम्हाला काहीतरी करायचं आहे, सो ग्रेट, बरोबर की नाही. पण मग मी त्यांना विचारतो की काय करायचंय तुम्हाला, सांगता येत नाही. ओके. सो सगळ्यात महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या की आपल्याला नक्की आपल्या आयुष्यामध्ये काय मिळवायचं आहे हे प्रथमतः माहिती असणं खूप गरजेचं आहे. येते लक्षात की जसं की आज आपण 2024 मध्ये आहोत, बरोबर की नाही. आज प्रत्येक जण आपापल्या प्रोफेशन मध्ये काम करत आहोत. प्रत्येकाचं एक डे शेड्यूल ठरलेलं आहे, बरोबर की नाही. प्रत्येक व्यक्ती हा आपल्या कुटुंबामध्ये आहे. आज या कंडिशनला आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय मिळवायचं आहे आकर्षणाचा सिद्धांत वापरून, हे आपल्याला प्रथमतः माहिती असणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या. ओके. आणि ते जर का माहित असेल ना, तर आणि तरच आपण ते जाणीवपूर्वक वापरू शकतो. क्लिअर सगळ्यांना. आणि म्हणून इथे एक छोटीशी ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगणार आहे की वही पेन मी सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला घ्यायचं आहे. ओके. सो त्या वही आणि पेनवरती ना तुम्हाला आता लिहायचं आहे. काय लिहायचं आहे की आकर्षणाचा सिद्धांत वापरून मला माझ्या आयुष्यामध्ये काय मिळवायचं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. की मला हे मिळवायचं आहे, पैसा मिळवायचा आहे, स्वतःचं घर मिळवायचं आहे, स्वतःची गाडी मिळवायची आहे. ओके. मला माझ्या नोकरीमध्ये उच्च पदावरती जायचं आहे, मला माझा व्यवसाय ग्रोथ करायचा आहे. काय नक्की काय तुम्हाला पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये, हे तुम्हाला काय करायचंय आता तुमच्या डायरीमध्ये लिहून काढायचंय. फास्ट. मी तुम्हाला यासाठी एक 4 ते 5 मिनिटं देतो. ओके. चलो मी स्टार्ट करतो. त्याच्या लवकरच आपण पाहिजे हे करूया. मला तुमच्याकडनं रिप्लाय आला की लगेच आपण स्टार्ट करूया. की झालं असेल तुमचं तर लगेच मी स्टार्ट करेन. ओके. चलो सगळ्यांनी लिहायचं आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्की कुठे बदल पाहिजे, नक्की कुठे तुम्हाला काय पाहिजे हे तुम्हाला लिहून काढणं गरजेचं आहे. फास्ट फास्ट फटाफट लिहून काढा आणि मग पुढे जाऊया आपण. येस, ग्रेट, छान. येस, एकाच आलं डन. ओके. डन. ओके, ठीक आहे. येस, ग्रेट. येस. चलो, ज्यांचं होईल ना त्यांनी डन टाईप करा म्हणजे मला कळेल की चला बऱ्याच लोकांचं झालेलं आहे, मग आपण पुढे जायला हरकत नाहीये. बघा, इथे थोडंसं क्लिअर करतो. मला माहिती नाही की किती लोक लिहितात, ओके, आणि किती लोक नाही लिहित, मला माहिती नाही. पण हे सगळं तुमच्या आयडी चाललेलं आहे. ओके. सो तुम्ही जर प्रामाणिकपणे ह्या सगळ्या गोष्टी केल्यात तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट आहे, नाहीतर काहीच नाही. कारण का एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलंही शास्त्र हे चुकीचं नाहीये. आपण किती प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करतोय त्याच्यावरती रिझल्ट असतो. ओके. जर आपण प्रामाणिकपणे जर का नाही राहिलो तर आपण कोणाकडूनही अपेक्षा करू शकत नाही. इथे लक्षात. आणि म्हणून जे मी सांगितलंय ते लिहिणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला हा सिद्धांत वापरून तुमच्या आयुष्यामध्ये नक्की काय मिळवायचं आहे. ओके. लिहून काढायचंय फास्ट. ग्रेट. आणि ज्यांचं होतंय त्यांनी डन टाईप करा. येस. काही लोक चॅटबॉक्स मध्ये टाईप करतायत की मला हेल्थसाठी गोलसाठी, मला नका टाईप करून पाठवू. तुमच्या डायरीमध्ये तुम्ही लिहून काढायचंय. कारण का तुमच्यासाठी तुम्हाला ते वापरायचं आहे. ओके. माझ्यासाठी नाही. सो तुमचं तुमच्याकडे लिखित असणं गरजेचं आहे. चलो, ग्रेट, छान, छान. बघा, एक तुम्हाला मी इथे गोष्ट सांगू इच्छितो की हा सिद्धांत वापरून तुम्ही तुमचे गोल अचीव्ह करू शकता. ओके. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यशस्वी बनू शकता. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला जर का तुमचं काही ड्रीम पूर्ण करायचं असेल, फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की तुम्हाला एखादी गाडी घ्यायची आहे, तुम्हाला एखादा फ्लॅट घ्यायचा आहे,
ओके. तुम्हाला एखादं फार्म हाऊस घ्यायचं आहे. ओके. जसं मी आता 2023 मध्ये स्वतःचा फार्म हाऊस घेतला. ओके. सो ते माझं बिग अचिव्हमेंट होतं. मी स्वतःची 4 व्हीलर घेतली, ते पण बिग अचिव्हमेंट होतं. सो असं काही तुम्हाला करायचं असेल ना तर ते लिहून काढा. पुन्हा पुन्हा मी रिपीटेडली का सांगतोय, कारण का ते खरंच खूप 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 महत्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला याचा रिझल्ट मिळणार नाही. मी आत्ताच स्पष्ट सांगतोय. नंतर मला कंप्लेंट करायची नाही की सर, मी तुमचं शिबिर अटेंड केलं, मला काहीच फायदा झाला नाही. ओके. सो असं नाही. लिखित पाहिजे. बरोबर की नाही, लिखित पाहिजे की मला माझ्या आयुष्यामध्ये हा सिद्धांत वापरून हे मिळवायचं आहे. ओके. चलो, खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत की येस सर. ओके. ठीक आहे. बघा, तुम्ही हेल्थसाठी पण याचा वापर करू शकता की हेल्थसाठी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हेल्थसाठी वापर करू शकता. तुमचे गोल्स अचिव्हमेंट करण्यासाठी, ड्रीम अचिव्हमेंट करण्यासाठी, किंवा सक्सेस एकंदरीत जॉब किंवा बिझनेसमध्ये, त्यासाठी पण तुम्ही वापरू शकता. बऱ्याच ठिकाणी हा वापरता येतो. फक्त तो जाणीवपूर्वक वापरणं खूप गरजेचं आहे. आणि तो कसा वापरायचा, त्याचे टूल्स, टेक्निक्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके. आणि तेच आपल्याला शिकायचं आहे. ओके. चलो, ग्रेट. मेसेज थांबवायच्यात. बऱ्याच लोकांनी मेसेज केलेत की येस म्हणून. ओके. आता हे सगळं मला माहिती आहे की काही लोकांनी लिहिलं असणार आहे, काही लोकांनी नाही लिहिलं असणार आहे. तर त्यांना मी एवढीच विनंती करेन की आज पहिला दिवस आहे. हा पहिला दिवस आता संपेल आणि आपण उद्या दुसऱ्या दिवसामध्ये भेटणार आहोत. सो निदान आज हा शिबिर झाल्याच्या नंतर तरी तुम्ही ते लिहून काढावं, अशी माझी अपेक्षा आहे. ओके. किंवा अशी विनंती करतो मी तुम्हाला तुमच्या यशासाठी की तुम्ही लिहून काढा. ते कदाचित असू शकतं. आता काही 1-2 लोकांनी मेसेज केलाय की सर ट्रॅव्हलिंग मध्ये आहे किंवा काही, ऍक्सेप्टेड, काही हरकत नाहीये. ओके. पण जेव्हा तुम्ही फ्री व्हाल तेव्हा तुम्ही ते लिहून काढा. ओके. कारण का ते खूप गरजेचं आहे. चलो, ग्रेट. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. ओके. चला, तर आता हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की हा जो सिद्धांत आहे ना, तो जर का आपण जाणीवपूर्वक वापरला तर नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवता येतो. ओके. आणि तो बदल कसा घडवायचा हेच आपल्याला पुढच्या भागामध्ये शिकायचं आहे. ओके. सो आकर्षणाचा सिद्धांतची पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना इथपर्यंत कळलेली आहे की हे एक जगमान्य शास्त्र आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तो ऑलरेडी आपल्या आयुष्यामध्ये काम करत असतो. ओके. आणि हे केव्हा आलं, कोणी आणलं, तर रॉन्डा बॉल्स या लेखिका आहेत. त्याने 2006 मध्ये आणलं द सिक्रेट नावाच्या फिल्मच्या माध्यमातून. ओके. आणि नंतर त्याचं पुस्तक देखील आलं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जगामध्ये आता सध्या सगळ्या लँग्वेजमध्ये हे उपलब्ध पण आहे. ओके. आता त्याच्याबद्दलचे जे काही गैरसमज आहेत ते पण आपण ते डिस्कस केलेले आहेत. आणि नक्कीच हा जाणीवपूर्वक वापरल्याने निकाल मिळतो हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय नक्की मिळवायचं आहे हे तुम्हाला मी लिहायला सांगितलेलं आहे. ओके. सो आता आज पहिला दिवस होता आणि ह्या पहिल्या दिवसामध्ये आपण 3 टॉपिक अभ्यासलेले आहेत. ओके. 8 वाजलेले आहेत. आपला 1 तासाचाच वेळ होता आणि तो संपलेला आहे. आणि म्हणून आपण आता इथे थांबणार आहोत. पण आधी समजून घेऊया की काय काय शिकलो आपण ते. आपण सगळ्यात पहिलं काय शिकलो की आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे नक्की काय. आकर्षण सिद्धांत म्हणजे कुठलीही जादू नाही, टोना नाही, ब्लॅक मॅजिक नाहीये. तो एक सिद्धांत आहे. ओके. त्याला काही शास्त्रीय कारण आहे आणि ते आपण बघितलं, त्याच्या व्याख्या बघितल्या बऱ्याचशा. आणि त्याच्यानंतर मग आपण ते बघितलं की हे काम कसं करतं. तर आपण तिथे काय बघितलं की आकर्षणाचा सिद्धांत हे विचारांच्या माध्यमातून काम करतं. आपल्या विचारांमध्ये एक फ्रिक्वेन्सी आहे आणि ती फ्रिक्वेन्सी ह्या निसर्गामध्ये, ब्रह्मांडामध्ये जाते आणि तिथे गेल्याच्यानंतर ती काय करते, काम करते. ओके. मग तिथे आपण काही उदाहरणं देखील पाहिली होती. ओके. मग तुम्हाला मी अँटिनाचं उदाहरण दिलं, टीव्हीचं उदाहरण दिलं, त्याच्यानंतर मोबाईलचं उदाहरण दिलं, अशी बरीचशी उदाहरणं आपण दिली, हवेचं उदाहरण दिलं. आणि आपण तिथे आपण काय समजून घेतलं की फ्रिक्वेन्सी ही नक्कीच या निसर्गामध्ये काम करते आणि तीच फ्रिक्वेन्सी आपल्याला शिकायची आहे. ओके. मग आपण आलो की याला काही पार्श्वभूमी आहे का, बरोबर की नाही, याचा काही काय म्हणतात, याला काही इतिहास आहे का, हे कधी आलं, कोण लिहिलं, ह्याची पार्श्वभूमी आपण समजून घेतली. आणि आपण या मुद्द्यावरती आलो की जाणीवपूर्वक जर का आपण हा सिद्धांत वापरला तर नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवता येतो. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे की नक्की आपल्याला काय मिळवायचं आहे हे प्रथम आपल्याला स्वतःला माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर की नाही, की मला नक्की काय मिळवायचं आहे हे जर का आपल्याला माहिती असेल तर नक्कीच आपल्याला सोपं जाईल हा सिद्धांत वापरण्यासाठी. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना ऍक्टिव्हिटी दिली की सगळ्यांनी लिहून काढा.
की तुम्हाला नक्की आकर्षणाचा सिद्धांत वापरून नक्की काय मिळवायचं आहे. ओके, सो तुम्ही ते सगळ्यांनी लिहून काढलेले आहेत. आता उद्याच्या सेशनमध्ये ना आपण काय पाहणार आहोत की आकर्षण सिद्धांत कसा वापरायचा. म्हणजे तुम्ही आता जे काही लिहून काढले ना, ओके, ते मिळवण्यासाठी हा सिद्धांत आपण कसा वापरायचा हे आपण उद्याच्या सेशनमध्ये शिकणार आहोत. आणि म्हणून उद्याचं सेशन कोणीही मिस करू नका. इथे लक्षात, कोणी मिस करू नका. कारण का, ते प्रॅक्टिकल असणार आहे. आज फक्त आपण काय केलं की ते शास्त्र काय आहे, तो सिद्धांत काय आहे, त्याच्याबद्दल काही गोष्टी समजून घेतल्या. प्रॅक्टिकली काही गोष्टी केल्या का, काहीच केल्या नाहीयेत. मग उद्या आपल्याला ते प्रॅक्टिकली समजून घ्यायचंय की आता हा सिद्धांत आपल्या आयुष्यामध्ये कसा वापरायचा, त्याचे कसे बेनिफिट्स आपण घ्यायचे आणि कसं आपल्याला आपले स्वप्न, आपले ड्रीम्स पूर्ण करायचे, हे आपल्याला उद्याच्या सेशनमध्ये अटेंड करायचं आहे. ओके, सो होमवर्क तुम्हाला तोच आहे की काय मिळवायचं हे लिहून काढा. ज्यांनी लिहून काढले त्यांच्यासाठी ग्रेट, आणि ज्यांनी नाही लिहून काढली त्यांनी कृपया लिहून काढायचं आहे. ओके, सो आजचं सेशन कसं वाटलं चॅटबॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे फास्ट. आजचं सेशन कसं वाटलं त्यांनी चॅटबॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं. अर्थात जे सुरुवातीपासून होते, ओके, काय माहितीये का, मी मागे पहिलं ना 2-2 तास आपण शिबिर घ्यायचो. ओके, पण तेव्हा असं लक्षात आलं की लोकांकडे तेवढा वेळ नाहीये. नंतर आपण 1.5-1.5 तास शिबिर घ्यायला लागलो, तेव्हा पण असं लक्षात आलं की लोकांकडे 1.5 तास पण नाहीये. मग आपण 1 तासावरती आलो. आता पण तुम्ही जर अनुभव घेतला असाल तर आपण जेव्हा जॉईन झालो त्या जवळपास 250 लोक होती, म्हणजे 210-205 होते. आता बघा 175, म्हणजे जवळपास आपण असं म्हणूया की 50 लोक कमी झाली. म्हणजे आज लोकांकडे वेळ नाहीये. आणि म्हणून मग आपण आता काय केलं की बाबा 1 तासच घेऊया आणि 1 तासामध्ये जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करूया. म्हणून आज आपण 1 तासामध्ये हा विषय आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता उद्या याचा वापर कसा करायचा तो देखील 1 तासामध्ये समजून घेणार आहोत. सो माझी रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की स्वतःसाठी 1 तास काढा मित्रांनो, स्वतःसाठी 1 तास काढा. ओके, ज्ञान जरी मोफत असलं तरी ते अमूल्य आहे, लक्षात घ्या. आम्हाला कोणीच दिलं नाही इतकं फुकट ज्ञान. ओके, आम्ही पैसे भरले, लाखो रुपये भरले आतापर्यंत. सो तुम्हाला जे मिळतंय त्याची आपल्याला कुठेतरी व्हॅल्यू असणं गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःसाठी 1 तास काढा आणि उद्या वेळेमध्ये सहभागी व्हा आणि याचा लाभ घ्या. ओके, चलो, आजचं शिबिर कसं वाटलं हे मी विचारलं होतं. खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत. ओके, धन्यवाद महेश सर, धन्यवाद प्रियंका मॅडम, ओके, धन्यवाद वर्षा मॅडम, ओके, धन्यवाद 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 भाग्यश्री मॅडम. ओके, चलो, सगळ्यांचीच नावं नाही घेता येणार पण काही लोक समोर दिसतात त्यांची नावं घेतोय. येस, स्नेहा मॅडम, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओके, चलो, आभारी आहे आणि शुभेच्छा देतो तुम्हा सगळ्यांना की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे जे काही लिहिलेत, तुम्हाला जे जे काही मिळवायचं आहे ते नक्कीच तुम्ही मिळवा. ओके, असा एक विश्वास तुम्हाला मी देतो. ओके, आणि भेटूया आपण आपल्या उद्याच्या शिबिरामध्ये आणि लवकर या आणि सामील व्हा. आज थोडासा पासवर्डचा प्रॉब्लेम झाला होता, टायपिंग मिस्टेक होती, त्याबद्दल क्षमस्व व्यक्त केलं होतं मी. उद्या तसं नाही होणार कारण का सेम लिंक असणार आहे, सेम लिंकला तुम्हाला उद्या जॉईन व्हायचं आहे. ओके, सो धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे आणि शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. आणि आपण इथे थांबत आहोत. येस, धन्यवाद, आभारी आहे. आपलं आजचं शिबिर इथे आपण थांबवत आहोत. तुम्हा सगळ्यांची मी इथे रजा घेत आहे. सगळ्यांना शुभरात्री. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि शिकत राहा. धन्यवाद, आभारी आहे. धन्यवाद.